हॅलो फ्रेंड्स, आज आपण काय शिकणार आहे? क्रिस्टल स्ट्रक्चर. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे? लास्ट लेक्चरमध्ये काय शिकलो होतो आपण? टाईप्स ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. देअर आर हाऊ मेनी टाईप्स? 4 टाईप्स. विच? आयनिक क्रिस्टल, देन नेक्स्ट कोहलर नेटवर्क क्रिस्टल, मॉलिक्युलर क्रिस्टल आणि लास्ट कुठला होता? मेटॅलिक क्रिस्टल. मग अशा आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. पण आज आपण काय बघणार आहोत? क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे एक्झॅक्टली कसं बनलेलं असतं. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी? द ऑर्डर 3-dimensional अरेंजमेंट ऑफ पार्टिकल इन क्रिस्टल. मग ती कशा पद्धतीने डिस्क्राईब केली? 2 टर्म्स, लॅटाईस आणि बेसिस. लॅटाईस म्हणजे असे छोटे छोटे स्ट्रिप्स असतात, मेडअप ऑफ स्ट्रिप्स, आणि बेसिस म्हणजे त्या बेसला सपोर्ट करून बनवलेले असतात. म्हणजेच फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज क्यूब. अशा पद्धतीने एक युनिट सेल. मग हा युनिट सेल जो आहे तो अशा पद्धतीने जोडलेले आहे. मग आता ह्याच्यामध्ये लॅटाईस पॉईंट म्हणजे कुठले? हे जे कॉर्नर जोडलेले आहेत, ह्या कॉर्नरला काय असतात? असे पार्टिकल, म्हणजे ज्या ठिकाणी इंटरसेक्ट केलेले असते लाईन, तिथं काय असतो? पार्टिकल जोडलेला असतो. अशा पद्धतीने टोटल किती पार्टिकल येतील? मग 8 पार्टिकल अशा पद्धतीने ते जॉईन केलेले असतात. आणि हे काय असतात? अशा स्ट्रीप दिसतात ह्या, आणि ह्या लॅटाईसवरती अशा पद्धतीने पॉईंट जोडलेले असतात. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? क्रिस्टल, लॅटाईस आणि बेसिस म्हणजे नेमकं कसं तयार होतं क्रिस्टल. लॅटाईसवरती बेसिस ॲड केले की काय तयार होतो? क्रिस्टल. आपल्या डायग्राममध्ये दिसते. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? फर्स्टली लॅटाईस इज जॉमेट्रिकल अरेंजमेंट ऑफ पॉईंट. हे काय केलेले असते? जॉमेट्रिकल अरेंजमेंट केलेली असते. कशाची? पॉईंटची. बघा छोटे छोटे पॉईंट आपण अरेंजमेंट केलेले आहेत इन 3-dimensional पिरियडिक अरे. क्रिस्टल स्ट्रक्चर इज ऑब्टेन बाय अटॅचिंग कन्स्ट्रेंट पार्टिकल टू इच लॅटाईस पॉईंट. म्हणजे इच लॅटाईस पॉईंटमध्ये काय केलेलं आहे? क्रिस्टल स्ट्रक्चर ऑब्टेन केलं जातं लॅटाईस पॉईंटपासून. सच कन्स्ट्रेंट पार्टिकल दॅट आर अटॅच टू लॅटाईस पॉईंट फ्रॉम द बेसिस ऑफ क्रिस्टल लॅटाईस. क्रिस्टल लॅटाईस त्यालाच काय म्हणतो आपण? स्पेस लॅटाईस. म्हणजे जो बनलेला आहे त्याला काय म्हणतात? स्पेस लॅटाईस. बघा त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी? द क्रिस्टल इज अ स्ट्रक्चर दॅट रिझल्ट बाय. कसं बनलेला असतो? अटॅचिंग बेसिस टू इच ऑफ लॅटाईस पॉईंट. मग नंतर काय सांगितलं? इट इज रिप्रेझेंट. मग अशा पद्धतीने तो रिप्रेझेंट केला जातो. आता रिप्रेझेंट करताना काय केले? सपोज लॅटाईस अशा पद्धतीने दाखवले ऑर्डरली अरेंजमेंटमध्ये. मग नंतर त्याच्यामध्ये बेसिस सपोर्ट दिलेला आहे, आणि मग अशा पद्धतीने लॅटाईसवरती बेसिस ॲड केले बरोबर त्या पॉईंटला, तर काय तयार होतो? क्रिस्टल स्ट्रक्चर, किंवा त्याला म्हणतो स्पेस लॅटाईस. अशा पद्धतीने थोडक्यात माहिती आहे. एवढं काय IMP नाही आहे. देन नेक्स्ट पॉईंट काय बघा? युनिट सेल. मग फर्स्टली तुम्हाला डिफाईन द टर्म युनिट सेल वगैरे विचारू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितले? मेन डेफिनेशन तुम्हाला लिहायची असेल तर कुठली? द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. त्याला काय म्हणतात? युनिट सेल. म्हणजे जे काही लहान लहान रिपीटिंग पुन्हा पुन्हा होणारे स्ट्रक्चरल युनिट आहेत क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये, त्याला काय म्हणतात? युनिट सेल. म्हणजे तुम्हाला मीट माहिती आहे. म्हणजे त्या तो जो आहे तो सेप कसा आहे? क्युबिक, घनाकृती. बॉक्स वगैरे माहिती तुम्हाला, किंवा आपला डस्टर शाळेतला आठवा. तो कशा पद्धतीने? सपोज असा जर डस्टर असेल तर हा सेप कसा झाला? क्युबिक सेप झाला. म्हणजे किती साईड दिसतात आपल्याला याच्यामध्ये युनिट सेलमध्ये? सपोज दिस इज अप्पर साईड, सपोज दिस इज अप्पर साईड, आणि ही एक खाली साईड. म्हणजे किती साईड झाल्या? सेम साईड एक झाली. नंतर हे फ्रंटच्या अशा पद्धतीने 2, आणि ही समोरची बॅकची एक. म्हणजे अशा पद्धतीने किती साईड आहे? टोटल 3 साईड असतात. म्हणजे क्यूब जरी बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने क्यूब काढला सपोज, बरोबर. तर क्यूब काढला तर आपल्याला हा जो पार्ट आहे हा वरची एक साईड, खालची एक साईड. त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलेलं आहे? अजून एक साईड कुठली बघायची? सपोज ही एक साईड, नंतर ही एक साईड. 2 झाल्या. आणि एक साईड जी आहे ती मध्ये, ही आपल्याला दिसत नाही, पाठीमागं आणि एक पुढे असते बघा. म्हणजे टोटल अशा 3 साईड आहेत बघा. म्हणजे लक्षात ठेवा थोडक्यात डेफिनेशन. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. सिंपल डेफिनेशन.
जे काय असे रिपीट स्ट्रक्चर केलेले असतात. फॉर एक्झाम्पल सपोज अशा पद्धतीने हे असे रिपीट केलेले स्ट्रक्चर जे आहेत की अशाच पद्धतीने ते काय केलेलं असतात, वाढत जातात. अशा पद्धतीने हे असे रिपीट करतात. म्हणजे क्यूब लाईक स्ट्रक्चर सिमिलर रिपीटिंग युनिट सेल म्हणजेच काय, असे छोटा एक क्यूब आहे तो असं रिपीट केलेला असतो सतत, त्यालाच काय म्हणतात, युनिट सेल म्हणतात. नंतर काय सांगितलेलं बघा, स्पेस लेटाईस ऑफ क्रिस्टल इज बिल्ट ऑफ, कसं बनलेला आहे तो, इज बिल्ट ऑफ 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न. हा कसा बनलेला आहे, 3 डायमेन्शनल बेसिक पॅटर्न असतो. मग बेसिक पॅटर्न इज रिपीटेड, तो काय असतो, रिपीटिंग केलेला असतो, म्हणून त्याला काय म्हणतात, युनिट सेल. सगळ्यात तुम्ही नोट्समध्ये लिहिताना फक्त एवढी एक डेफिनेशनला काय सांगितलं, द स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चर युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड इज कॉल्ड युनिट सेल. मग नंतर नेक्स्ट काय सांगितले, व्हेन द युनिट सेल इज स्टॅक टुगेदर टू जनरेट क्रिस्टल, म्हणजे ते युनिट सेल एकाला एक आता आपण दाखवल्याप्रमाणे ते जोडले की काय तयार होतं, एक क्रिस्टल तयार होतं. मग इच युनिट सेल शेअर काय करतात, फेसेस म्हणजेच काय, त्याच्या बाजू ज्या असतात ते शेअर करतात. मग इट इज इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दॅट ज्योमेट्रिकल शेप ऑफ युनिट सेल इज सेम ॲज दॅट ऑफ मॅक्रोस्कोपिक क्रिस्टल. मॅक्रो म्हणजे काय, लार्ज क्रिस्टलसारखाही सेम असू शकतो. मग एक्झाम्पल काय सांगितले, इफ क्रिस्टल हॅज क्युबिक शेप, म्हणजे एक्झाम्पल दिलेले त्यांनी, जर क्यूब शेप असेल, घनाकृती असेल बॉक्ससारखा, तर युनिट सेल विल हॅव इट्स कन्स्टिट्युएंट पार्टिकल अरेंज टू फॉर्म टायनी क्यूब, म्हणजे नाजूक अशा क्यूबने बनलेले असतो. अशा पद्धतीने त्यांनी थोडक्यात सांगितलेले. देन नेक्स्ट पॉईंट काय सांगितलं, मग युनिट सेल, आता हे स्ट्रक्चर मी तुम्हाला आता काढून दाखवल्याप्रमाणे कसं स्ट्रक्चर काढतो आपण, असं एक चौकोन काढा, त्याला मिडलला अशा पद्धतीने एक काढा, आणि नंतर ही एक लाईन जोडून घ्या, आणि मधल्या अशा 2 तिरक्या लाईन जोडून घ्या. काय तयार झाला, आपला युनिट सेल तयार झाला. आता ह्या युनिट सेलमध्ये डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे एज लेंथ दाखवलेले आहेत. एज लेंथ म्हणजेच काय, बाजू. आता एज लेंथ कुठली, सपोज ही एक साईड, ही एक वरची, आणि ही वरची जी एक दाखवली ती कुठली, सी साईड, म्हणजे अशा पद्धतीने 3 साईड आहेत. मग आता ह्या 3 साईडमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, वेगवेगळ्या 3 साईड काढल्या आपण. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, परत अँगल तयार होतो. हा एक अँगल तयार झाला अल्फा, हा जो अँगल तयार होतो त्याला काय म्हणतो आपण, बीटा, आणि हा अँगल तयार होतो त्याला काय म्हणतो, गॅमा. असे 3 अँगल्स टाकलेले आहेत आणि 3 एज लेंथ दाखवलेले आहेत. एज लेंथ म्हणजे बाजू, कारण 3 बाजू असतात. तुम्ही बघा बॉक्स म्हणजे, किंवा जर तुम्ही डस्टर जर एक्झाम्पल बघितलं तर त्याच्यामध्ये बरोबर तुम्हाला समजतात 3 बाजू, ही एक बाजू, ही एक बाजू, वरची एक, आणि मिडलची, हे पुढची आणि पाठीमागची, अशी फ्रंट आणि बॅक, अशा पद्धतीने किती बाजू, 3 बाजू. म्हणून एज लेंथ किती आलं, 3 आलं, ए बी सी, आणि बॉन्ड अँगलही किती येतात, मग तयार होतात, 3 तयार होतात. त्याच्यानंतर काय सांगितलं, डायमेन्शन ऑफ युनिट सेल अलॉंग 3 ॲक्सिस आर डिनोटेड बाय, मग 3 ॲक्सिसवरती जे डायमेन्शन तयार होतं आपण त्याला काय म्हणतो, ए बी सी. बघा आता हे 3 ॲक्सिस तयार झाले, मग त्याच्यामध्ये हा एज लेंथ असेल ती बी, आणि ही सी. नंतर पुढे काय सांगितले, द अँगल बिटवीन दीज ॲक्सिस आर रिप्रेझेंटेड बाय, कशाने जर दाखवले तर आपण सिम्बॉल, अल्फा, बीटा आणि गॅमा. जर अँगल बी आणि सीमध्ये असेल तर तो कुठला असतो, अल्फा, आणि ए बीमधला गॅमा, आणि ए सीमधला कुठला आहे, बीटा. अशा पद्धतीने 3 अँगल तयार होतात 3 एज लेंथ असल्यामुळे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट काय सांगितलं, टाईप्स ऑफ युनिट सेल. मग देअर आर किती टाईप्स युनिट सेल आहेत, 4 टाईप्स. मग त्याच्यामध्ये प्रिमिटिव्ह म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण, सिम्पल युनिट सेल. मग इन प्रिमिटिव्ह युनिट सेल काय सांगितले, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर प्रेझेंट ॲट कॉर्नर ओनली. कन्स्टिट्युएंट म्हणजेच काय, घटक, ते पार्टिकलमधले. ते पार्टिकल हे स्पेरिकल शेपमध्ये आपण दाखवतो. मग हे जे घटक आहेत ते फक्त कुठं आढळतात, कॉर्नरला, फक्त ह्या कोपऱ्यांना, अशा पद्धतीने ह्या कोपऱ्यांनाच काय होतात, ते आढळतात, अशा 8 कोपऱ्यांना. मग नंतर काय सांगितलं, 8 कॉर्नरमध्येच ते दाखवतात. मग बॉडी सेंटरमध्ये काय सांगितलं, इन दिस टाईप ऑफ युनिट सेल 1 कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ इट्स बॉडी अँड इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल, म्हणजे कॉर्नरचे पार्टिकल आणि एक कुठं असतो, सेंटर, बॉडी सेंटर म्हणजे म्हणतो म्हणून बॉडीच्या सेंटरला एक. अशा पद्धतीने काय केलेलं असतं, अरेंजमेंट केलेली असते. म्हणजे बघा इकडे लक्ष द्या, प्रिमेटिव्ह आणि सिम्पल युनिट सेल. आता प्रिमेटिव्ह आणि सिम्पल युनिट सेल जर असेल तर पार्टिकल काय सांगितले, कन्स्टिट्युएंट पार्टिकल आर प्रेझेंट ॲट इट्स
कॉर्नर ओनली, म्हणजे आता सपोज हा एक कॉर्नर, हा एक टोटल किती झाले 4 कॉर्नर, त्याच्यानंतर खालचे 4 कॉर्नर, असे टोटल किती झाले 8 कॉर्नर. म्हणजे प्रिमिटिव्ह सिम्पल युनिट सेल असेल तर पार्टिकल कुठं फक्त असतात, कॉर्नरला असतात. आणि जर बॉडी सेंटर असेल तर हे कॉर्नरचे 8 पार्टिकल, आणि काय सांगितलं आहे ॲडिशनमध्ये, काय सांगितलं आहे, एक कुठं असतो, सेंटरला एक असतो. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय तयार होतं, बॉडी सेंटर युनिट सेल तयार होते. मग नंतर काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट टाईप कुठला आहे, फेस सेंटर. आता फेस सेंटर म्हणजे बाजूवरती. मग काय सांगितले, दिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट सेंटर ऑफ ईच ऑफ फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. सेंटरच्या ईच फेसेसला ॲडिशन काय केलेलं असतं, तिथं पार्टिकलला टाकले असतात, कॉर्नरचे आणि फेसेसचा. म्हणजेच कसं, आता सपोज तुम्ही हा क्यूब काढला, म्हणजे युनिट सेल काढली, बरोबर. आता ह्या युनिट सेलमध्ये जर आपल्याला फेस सेंटर पाहिजे असेल तर पार्टिकल कसे दाखवू शकतो आपण, 8 कॉर्नरचे, हे 8 कॉर्नरचे पार्टिकल, आणि काय सांगितलेलं फेस. आता हे जे काय दिसतात आपल्याला, हे जे आहे हे काय टोटल एक फेस आहेत बघा, ह्या दिसतात अशा पद्धतीने हे काय आहेत, फेसेस आहेत. म्हणजे ते तुम्ही हे करू शकता. मग आता बघा पुन्हा इथं दाखवते मी, सपोज हे स्ट्रक्चर आहे, बरोबर, युनिट सेल. मग ह्या स्ट्रक्चरमध्ये जर आपल्याला फेसेसला पार्टिकल दाखवायचे असेल तर कसे दाखवतात, फेसेसमध्ये 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल, आणि बाकी कुठं असतात 6 फेसेस, त्याला म्हणजे 6 बाजू, म्हणजे सेम 2 बाजू, म्हणजे अशा टोटल किती साईड असतात बॉक्सला, 6 बाजू असतात. तुम्ही बघा एखादा एक्झाम्पल बॉक्सचं. तर मग ह्याच्यामध्ये काय करूया आपण, सपोज पार्टिकल अजून कुठे टाकू शकता. मग आता फेसेसला जर टाकायचे असेल तर मग सपोज हा वरती एक, हा एक, टोटल किती झाले 4 झाले साईड. आणि बाकीचे फेस कुठं असतात, एक हे ह्या मिडलचे पुढचे फ्रंट आणि बॅक असे 2, म्हणजे टोटल किती फेस असतात 6 फेस. म्हणजे 6 फेसचे 6 पार्टिकल आणि 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल, असं टोटल काय बनलेलं असतं, फेस सेंटर युनिट सेल बनलेला असतो. त्याच्यानंतर कुठला आहे, बेस एंटर्ड किंवा सेंटर्ड युनिट सेल. आता बेस सेंटर्ड म्हटलं की काय सांगायचं, दिस युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट सेंटर ऑफ एनी 2 ऑफ इट्स ऑपोजिट फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल. म्हणजे बेस सेंटरमध्ये कसे दाखवलेले असतात, सपोज ही युनिट सेल आहे तर त्याच्यामध्ये पार्टिकल कसे जॉईन करतात, बेसिसला जॉईन करायला सांगितलेलं. कुठं, युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट सेंटर ऑफ एनी 2 ऑफ इट्स ऑपोजिट फेस. आता सपोज ही एक फेस आहे आणि ही एक फेस आहे, मग ह्याच्या ऑपोजिटला जर तुम्हाला दाखवायचं असेल तर मग कसे दाखवणार आहे, सपोज इथे एक पार्टिकल दाखवलेलं आहे, हा एक, मग हे ह्या बेस सेंटरलाच एंड सेंटर असंही म्हणतात. मग हे पार्टिकल काय करतो आपण, जॉईन करतो, अशा पद्धतीने शेअर करतो ते पार्टिकल ऑपोजिट साईडला. हे काय तयार झालं आपलं, बेस सेंटर, किंवा त्याला काय म्हणतो आपण, एंड सेंटर. नंतर काय सांगितलं, क्रिस्टल सिस्टीम. आता बाय मॅथमॅटिकली ॲनालिसिस इट हॅज बीन प्रूव्ड दॅट ओनली किती असतात, 14 डिफरंट काइंड्स ऑफ स्पेस लेटाइस. मग आता 14 डिफरंट काइंड्स ऑफ स्पेस लेटाइस आर पॉसिबल. इन अदर वर्ड, देअर आर ओनली किती असतात, 14 वेज इन विच सिमिलर पॉईंट कॅन बी अरेंज इन 3 डायमेन्शनल ऑर्डर. मग दीज 14 लॅटाइस विच डिस्क्राईब द क्रिस्टल स्ट्रक्चर, त्यालाच काय म्हणतात, ब्रॅव्हिस लॅटाइस. विचारतात MCQ ला वगैरे क्वेश्चन, हाऊ मेनी स्ट्रक्चर आर प्रेझेंट इन, कशामध्ये, ब्रॅव्हिस लॅटाइसमध्ये. तर किती असतात लॅटाइस, 14 लॅटाइस असतात, हे लक्षात ठेवा. आणि जर क्रिस्टल लॅटाइसमध्ये विचारलं तर 7 असतात. म्हणजे अशा पद्धतीने लक्षात, कधी MCQ ला वगैरे विचारलं तर ब्रॅव्हिस लॅटाइस नेहमी किती असतात, 14 असतात, हे फक्त लक्षात ठेवा. MCQ ला वगैरे क्वेश्चन पडतो, डिस्क्रिप्टिव्ह याच्यावरती पडत नाही, फक्त समजण्यासाठी आहे. मग नंतर काय सांगितले, 14 ब्रॅव्हिस लॅटाइस आर डिवायडेड इंटू, किती कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत ते 14, 7 क्रिस्टल सिस्टीममध्ये केलेले आहेत. मग तुम्हाला विचारतात हाऊ मेनी क्रिस्टल सिस्टीम, मग त्याच्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचे किती असतात, 7 असतात. ते कसे केलेले आहेत, 14 ब्रॅव्हिस लॅटाइसपासून बनवलेले आहेत. म्हणजे 7 क्रिस्टलपासून 14 ब्रॅव्हिस लॅटाइस बनवतात, 14, अशा पद्धतीने. मग दिस पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ लॅटाइस पॉईंट स्पेसिंग
ए बी सी along 3 axes and angle अल्फा बीटा गॅमा, म्हणजे एज लेंथ ए बी सी असतात आणि अँगल कुठले असतात अल्फा बीटा गॅमा. मग नंतर काय सांगितलं, गिव्ज राईज टू काय तयार होतं 7 क्रिस्टल सिस्टीम. मग 7 क्रिस्टल सिस्टीम आर असोसिएटेड विथ 14 ब्रेव्हिस लॅटाईस, त्यालाच काय म्हणतो आपण 14 युनिट सेल. जे ब्रेव्हिस लॅटाईस नेहमी लक्षात ठेवायचे किती असतात 14 असतात. ब्रेव्हिस लॅटाईस MCQसाठी 14 आणि क्रिस्टल सिस्टीम किती असतात 7. हे लक्षातच ठेवा, त्याला अंडरलाईन करून ठेवा नोट्स लिहिताना आणि ॲज इट इज नोट्स लिहित जा जशा आहेत स्लाईड त्या पद्धतीने पेज वाईज. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलेले, नेक्स्ट काय सांगितले 7 क्रिस्टल सिस्टीम. मग कधी कधी विचारतात हाऊ मेनी किंवा राईट द नेम ऑफ 7 क्रिस्टल. मग कुठले असतात 7 क्रिस्टल सिस्टीम. मग त्याच्यामध्ये फर्स्ट कुठला आहे क्युबिक, नंतर टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रॉल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्झागोनल. असे टोटल किती 7 हे क्रिस्टल सिस्टीमची नाव आहेत. मग त्या 7 क्रिस्टल सिस्टीमपासून किती बनवलेले असतात 14 ब्रेव्हिस लॅटाईस बनवलेले असतात. आता नेक्स्ट पेजवरती आहेत बघा, हे टोटल क्युबिक फर्स्ट टाईप कुठला क्रिस्टल सिस्टीम किती टोटल 7 आहेत. फर्स्ट क्युबिक, सेकंड ऑर्थोरोम्बिक, नंतर टेट्रागोनल, नंतर मोनोक्लिनिक, रोम्बोहेड्रल, 6 नंबर कुठला आहे ट्रायकोनिक, 7 कुठला आहे हेक्झागोनल. असे टोटल किती हे आहेत क्रिस्टल सिस्टीम 7. त्याच्यापासून बनवलेत किती स्ट्रक्चर 14. म्हणजे तुम्हाला डू यू नोसाठी हे नाही लिहिलं तसं पण तुमच्या समजण्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे काय सांगितलं आहे द नेम्स ऑफ 14 ब्रेव्हिस लॅटाईस किंवा त्यालाच काय म्हणतो आपण युनिट सेल फॉर ईच ऑफ 7 क्रिस्टल सिस्टीम. म्हणजे प्रत्येक क्रिस्टल सिस्टीमपासून किती ब्रेव्हिस लॅटाईस बनलेले असतात. मग आता क्युबिक जर असेल तर त्याच्यापासून किती बनतात 3 बनतात. नंतर ऑर्थोरोम्बिकची किती स्ट्रक्चर दिसतात आपल्याला 4. मग टेट्रागोनलचे किती आहेत 2, मोनोक्लिनिकचे 2, रोम्बोहेड्रलचे 1, ट्रायक्लिनिकचे किती आहेत 1 आणि हेक्झागोनलचे 1. हे जर काउंट केले तर किती येतात मोजा 3 + 4 7 6 8 9 10 आणि 11 किती होतात बघा 4 7 झाले 9 11 12 13 आणि 14. टोटल किती झाले आपले स्ट्रक्चर 14 तयार होतात. म्हणजे अशा पद्धतीने हे ब्रेव्हिस लॅटाईस बनवले आहेत. एकाचे 3 4 2 अशा पद्धतीने 7 क्रिस्टल सिस्टीमचे 14 युनिट सेल बनवलेले आहेत. त्याच्यानंतर बघा आता काय सांगितलेले त्याची नेम आहेत. जर क्युबिक असेल तर सिम्पल किंवा असं केलं प्रिमेटिव्ह आपण बघितलेलं असप्रमाणे. नंतर सेकंड कुठला टाईप आहे बॉडी सेंटर, नंतर कुठला आहे फेस सेंटर, सिम्पल. अशा पद्धतीने ह्याचे किती 3 आहे बघा. आपण पार्टिकलही दाखवले होते. सिम्पल क्युबिक जर असेल तर क्यूब काढा, त्याच्यामध्ये 8 कॉर्नरला 8 पार्टिकल दाखवलेत. इथंही जर सेकंड डायग्रॅम ही कशाची बॉडी म्हणजे जो काही क्यूब आहे त्याच्या सेंटरला 1 आणि 8 कॉर्नरची 1. आणि इथं काय सांगितलेलं आहे फेस सेंटर आहे. मग फेस सेंटरमध्ये काय असतात 8 कॉर्नरचे 8 आणि बघा प्रत्येक फेसला 1 1 पार्टिकल टाकलं आहे. पुढचं मागचं मध्ये 2 दाखवलेले आहेत. असे 6 पार्टिकल दाखवलेले आहेत फेस सेंटरमध्ये. अशा पद्धतीने अरेंजमेंट केलेले असते. आणि जर ऑर्थोरोम्बिक असेल तर त्याचे 4 टाईप्स आहेत. म्हणजे ह्याचे जे क्युबिकचे 3 टाईप आहेत ते ॲज इट इज आणि ह्याच्यात एक ॲडिशन केलेलं आहे कुठला बेस सेंटर, म्हणजे तो बेसला ॲड केलेले. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तुम्ही अबाव करा किंवा हे साईडला करा. म्हणजे मी तुम्हाला स्ट्रक्चरमध्ये दाखवताना कुठं दाखवले ते इथे शेअरिंग दाखवलेली होती, पण इथं कधी कुठं दाखवलेलं वर आणि खाली दाखवलेली. पण कुठल्याही 2 ऑपोजिट साईडला काय केलेले असतात ते शेअरिंग दाखवलेले असते. बेस सेंटर किंवा त्यालाच काय म्हणतो एंड सेंटर. बघा सिम्पल प्रिमेटिव्हमध्ये ही ते फक्त डायग्रॅम ऑर्थोरोम्बिकची साईज कमी केलेली आहे बघा. सेकंड जी लाईन आहे ती लाईन फक्त काय केलेली साईज वाढवलेली आहे, एवढाच फरक केलेला आहे. म्हणजे हे तर 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल, बॉडी सेंटरमध्ये असेल तर एक बॉडीचे 8 कॉर्नरचे 8 आणि फेस सेंटरमध्ये तसे 6 फेस आणि 8 कॉर्नर आणि एंड सेंटरमध्ये ऑपोजिटला कुठलेही 2 ते जो शेअरिंग केलेले असतात पार्टिकल. नंतर टेट्रागोनलचे फक्त 2 आहेत, सिम्पल पॉवर प्रिमेटिव्ह किंवा बॉडी सेंटर. मग त्याच्यामध्ये कुठले मग सिम्पल बघा हे टेट्रागोनलचे स्ट्रक्चर अशा पद्धतीने काढले, फक्त साईज वगैरे त्या पद्धतीने ते लक्षात ठेवा. स्ट्रक्चर ही ते सिम्पलमध्ये 8 कॉर्नरला असतात फक्त आणि बॉडी सेंटरमध्ये त्या पद्धतीने फक्त पार्टिकल ड्रॉ करा. नंतर मोनोक्लिनिकचे 2 आहेत, मग सिम्पल प्रिमेटिव्ह आणि बेस सेंटर आहेत. म्हणजे फक्त अप्पर आणि बिलोला 2 पार्टिकल दाखवायचे ऑपोजिट साईडला.
नंतर कुठले आहेत रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रलमध्ये फक्त सिम्पल टाईप आहे, एकच सिंगल. नंतर ट्रायक्लिनिकमध्ये सिंगल आहे. त्या जे काय आहेत. नंतर हेक्झागोनल, हे जे स्ट्रक्चर आहे ते काय हेक्झागोनल, त्याचे एक म्हणजे ह्यांचे सिंगल आहेत, बाकी 2, 4, 3 अशा पद्धतीने प्रत्येकाचे आहेत क्रिस्टल सिस्टीम. म्हणजे टोटल किती आहेत? 7 आहेत. हे फक्त डू यू नो ह्याच्या माहितीसाठी आहे तुम्हाला. नंतर पुढचं काय आहे? क्युबिक सिस्टीम. आता लास्टला काय आपण सांगितल्याप्रमाणे काय सांगितले, देर आर किती काइंड्स आहेत? 3 काइंड्स ऑफ युनिट सेल आहेत क्युबिकमध्ये. आपण आता जसं 14 काढले त्यापैकी क्युबिकचे 3च होते स्ट्रक्चर. मग त्यामध्ये फर्स्ट कुठला आहे? प्रिमेटिव्ह किंवा त्याला काय म्हणतो सिम्पल क्युबिक, शॉर्टली काय म्हणतात SCC. आणि बॉडी सेंटर जर असेल तर बॉडीसाठी B आणि सेंटरसाठी C आणि C कशासाठी क्युबिक. सिम्पल क्युबिक म्हटलं की SC, बॉडी सेंटर क्युबिक म्हटलं की BCC आणि फेस सेंटर म्हटलं की काय होईल शॉर्ट फॉर्म FCC. म्हणजे अशा पद्धतीने किती टाईप्स आहेत क्युबिकचे? ओनली 3. आणि तुम्हाला फक्त क्युबिक शेप शिकायचं आहे, बाकीचे शेप नाही शिकायचे आपल्याला. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? फर्स्ट टाईप कुठला आपला? सिम्पल क्युबिक युनिट सेल. आपण ह्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? हॅज अ पार्टिकल ॲट ईच ऑफ 8 कॉर्नर ऑफ क्यूब. म्हणजे क्यूब जो आहे त्याच्या प्रत्येक कॉर्नरला काय केलेलं असतात? पार्टिकल जोडलेले असतात 8. मग नंतर बॉडी सेंटरमध्ये काय सांगितले? पार्टिकल ॲट 8 कॉर्नर, म्हणजे 8 कॉर्नरला, आणि ॲडिशनल एक कुठं असतो? ॲट द सेंटर ऑफ क्यूब. जे अशा पद्धतीने असतात 9 पार्टिकल. नंतर काय सांगितलं? फेस सेंटर युनिट सेल. ह्याच्यामध्ये कुठे असतात? पार्टिकल ॲट सेंटर ऑफ ईच 6 फेसेस आणि ॲडिशनमध्ये कुठं असतात? पार्टिकल ॲट 8 कॉर्नर. म्हणजे अशा पद्धतीने हे 3 टाईपचे आहेत. बघा हे जे काय आहे ते कसं ड्रॉ करायचं ते पुढच्या पेजवर दाखवलेले आहे बघा. ह्याच्यामध्ये कशी अरेंजमेंट आहेत, हे पार्टिकल दाखवलेले आहेत. दिसतं SCC सिम्पल क्युबिकचं जर असं काढायचं असेल तर तुम्ही हे असे 4 पार्टिकल काढलेत आणि हे पाठीमागचे ते आपल्याला दिसत नाही, मग ते अशा पद्धतीने जोडून असे ते काय केलेले असतात? पार्टिकल काढलेले असतात. किंवा हे नाही तुम्हाला जमलं तरी किमान काय करायचं आहे आपल्याला? हे स्ट्रक्चर ड्रॉ करा. हे बॉक्स तुम्हाला नंतर पॅकिंग एफिशियन्सीमध्ये करायचं आहे, त्यामुळे ड्रॉईंग करताना हे 3 स्ट्रक्चर ड्रॉ करा. मग हे कसे ड्रॉ करतो आपण? आता सिम्पल क्युबिकचं स्ट्रक्चर कसं आहे? सपोज आपण 3 स्ट्रक्चर ड्रॉ करूया सेम शेपमध्ये. बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला? पार्टिकल टाकायचे. आता सिम्पल क्युबिकमध्ये कुठं टाकलेले आहेत त्यांनी? 8 कॉर्नरचे असे झाले 8 पार्टिकल. नंतर काय सांगितलं? इथं 8 कॉर्नरचे आणि एक कुठं टाकलं आहे? ॲडिशनल सेंटरला टाकलं आहे. आणि इथं नंतर 8 कॉर्नर आणि बाकी बघा हे 2 फेसला टाकलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही थोडक्यात ते लक्षात ठेवा. म्हणजे इथं फक्त ड्रॉ करताना तुम्हाला काय करायचे? ह्या 3 डायग्रॅम फक्त ड्रॉ करा. ते समजल्या कशा पद्धतीने करायच्या? बॉक्स युनिट सेल कशी बनवायची? अशा पद्धतीने युनिट सेल बनवा. जर तुम्हाला सिम्पल क्युबिक जर तुम्हाला फेस सेंटर बनवायचं असेल तर पार्टिकल कसे टाकावं लागतील आपल्याला? 8 पार्टिकल 8 कॉर्नरचे आणि काय सांगितले? 6 फेसेसचे 6 पार्टिकल. मग सपोज वरती एक हा एक फेस, हा एक टोटल झाले 4. आणि हा आपल्याला समोरचा दिसतोय, बॅकचा दिसत नाही, तो आपण दोन्ही एकाच ठिकाणी दाखवूया. म्हणजे असे टोटल किती? 6, म्हणजे 6 बाजू असतात एका क्यूबला. अशा पद्धतीने तुम्ही ते ड्रॉ करून दाखवा. नंतर नेक्स्ट पेजवर काय सांगितले? नंबर ऑफ पार्टिकल इन क्युबिक युनिट सेल. मग आता नंबर ऑफ पार्टिकल आपल्याला जर काढायचे असेल तर आता आपण आता दाखवले डायग्रॅममध्ये, तर काय सांगितलेलं आहे बघा. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा, लिहिताना फक्त हे एवढं लिहिलं तरी चालणार आहे. पॉईंट टाका. प्रिमिटिव्ह और सिम्पल क्युबिक युनिट सेल. नंतर सेकंड टाईप कुठला आहे? बॉडी सेंटर आहे. आता बॉडी सेंटरमध्ये इथे तुम्हाला लिहिताना कुठली माहिती लिहायची? ह्याच्यामध्ये थोडक्यात थोडीशी माहिती लिहिली तरी चालेल. इथून लिहून काढा माहिती याची.
नंतर फेस सेंटरचं सांगते मी. म्हणजे मग लक्षात ठेवा हे कसं लिहायचं ते सांगते तुम्हाला. जर सिम्पल किंवा प्रिमेटिव्ह असेल तर आपण डायग्राममध्ये पाहिल्याप्रमाणे मग इथं काय करायचं, आपण टोटल 8 पार्टिकल आहेत. कुठं 8 कॉर्नरला आहे. पण ते शेअरिंग किती करतात, 1/8 तेवढे शेअर करतात. म्हणजे आपण 8 कॅन्सल, म्हणजे आपल्याला किती दिसणार आहे, एकच पार्टिकल दिसणार आहे पर युनिट सेल. म्हणजे एका युनिट सेलमध्ये एकच. का? कारण जे काही 8 कॉर्नर आहेत ते सगळे कॉर्नर काय केलेले आहेत, सगळ्या बाकीच्या 8 पार्टिकलला शेअरिंग केलेले असतात. म्हणून आपण लक्षात ठेवा, विचारतात नंबर ऑफ पार्टिकल. तर पार्टिकल किती असतात सिम्पल क्युबिकमध्ये, ओनली 1. बघा इथं दिलेलं आहे, हे लक्षात ठेवा, फक्त ओनली 1 पार्टिकल असतो. तो कसा आलेला आहे, 8 पार्टिकलची शेअरिंग केलेले 8 म्हणून 8 कॅन्सल, म्हणजे किती आले, फक्त 1 पार्टिकल आले. त्याच्यानंतर सेकंड कुठला आहे, बॉडी सेंटर. आता बॉडी सेंटरमध्ये काय सांगितलेलं आहे, BCC युनिट सेल हॅज किती असतात, 8 कॉर्नर पार्टिकल अँड ॲडिशनल पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ क्यूब. आणि मग काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलेल्याप्रमाणे आपण काय करूया, सपोज 8 कॉर्नरचे 8 पार्टिकल, 8 गेट कॅन्सल, म्हणजे किती झाले, फक्त पर युनिट सेल 1 पार्टिकल. आणि नंतर एक पार्टिकल कुठे आहे, ॲडिशनल सेंटरला आहे. म्हणजे टोटल किती पार्टिकल झाले, 2 पार्टिकल पर युनिट सेल. म्हणजे SCCमध्ये किती होते आपले, SCCमध्ये 1 पार्टिकल तो शेअरिंग करून आलेला. BCCमध्ये किती आले मग, 8 कॉर्नरचं 1 पार्टिकल आणि एक बॉडी सेंटरचा, किती झाले, नंबर ऑफ पार्टिकल 2 झाले. त्याच्यानंतर आपल्याला फेस सेंटर. आता फेस सेंटरमध्ये तसंच 1/8 8 पार्टिकल, 8 गेट कॅन्सल, म्हणजे 1 येणार. आणि नंतर बाकीचे कुठं 6 फेसेसचे, मग ते हाफ शेअरिंग असते, बरोबर. मग 2ने जर 6ला डिवाईड केलं तर आपले किती येणार आहे, 3. म्हणजे टोटल पार्टिकल किती झाले आपले, किती झाले, 1 + 3. म्हणजे आपण काय सांगू शकतो, FCCमध्ये किती असतात, 4 पार्टिकल. बघा पुन्हा एकदा सांगते, SCCमध्ये किती पार्टिकल आहेत, 1. का आले, कारण 8 कॉर्नरचे. नंतर BCCमध्ये हे फक्त तुम्हाला माहितीसाठी किती नंबर ऑफ पार्टिकल असतात, MCQ वगैरे विचारत असतात. मग BCCमध्ये 8 कॉर्नरचे 1 पार्टिकल आणि एक बॉडी सेंटरला, म्हणजे टोटल किती झाले, 2 पार्टिकल पर युनिट सेल. नंतर FCC किती होतील, 8 कॉर्नरचं 1 पार्टिकल आणि फेसेसचे 6 फेसेसचे 3 आणि इज इक्वल टू किती होईल, 4. म्हणजे हे 6 कसे आलेले आहेत, हे सपोज हाफने शेअरिंग केलेले असते, दोघांमध्येच फेस शेअर करतो. म्हणून 2 हे जर केलं आपण, 2ने 6ला डिवाईड केलं तर किती येतात, 3. म्हणून पार्टिकल किती आले, 3. अशा पद्धतीने टोटल लक्षात ठेवा हे किती पार्टिकल आहेत. मग नंतर म्हणजे तुम्हाला लिहिताना लक्षात ठेवा काय काय लिहायचं आपल्याला, फक्त ह्याचंही तुम्ही काय लिहू शकता, इथून एवढं चार्ट लिहिलं तरी चालेल. नंतर याच्यामध्ये 10 इथून इथपर्यंत लिहा. काय सांगितलेलं आहे, BCC युनिट सेल हॅज 1 पार्टिकल फ्रॉम 8 कॉर्नर प्लस, आणि काय सांगितलं, 1 पार्टिकल इन सेंटर. म्हणजे 8 कॉर्नरचे 1 पार्टिकल आणि सेंटरचे 1, असे टोटल किती झाले मग, 2 पार्टिकल पर युनिट सेल. इथे किती होते, 1 पार्टिकल. ते कसे आले, 1/8 शेअरिंग 8 कॉर्नर म्हणून 1 पार्टिकल आला. इथं 1 पार्टिकल सेंटरचा आणि बाकीचे 8 कॉर्नरचे, म्हणजे असे टोटल किती झाले, 2 पार्टिकल. लिहिताना एवढेच लिहून काढा, जे ब्रॅकेट केलेले आहेत तेवढे, बाकी नाही लिहिलं तरी चालेल माहितीसाठी. त्याच्यानंतर थर्ड टाईप कुठला आहे, फेस सेंटर. आता फेस सेंटरमध्ये तुम्हाला माहिती सांगितली तर FCC युनिट सेल हॅज पार्टिकल ॲट 8 कॉर्नर प्लस पार्टिकल कुठं असतात, सेंटर ऑफ 6 फेसेस. म्हणजे इथंही एवढा हा चार्ट लिहा. नंतर पुढे काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट पेजवरतीच माहिती आहे बघा. मग आता इथं काय केलेलं आहे बघा, इच पार्टिकल ॲट द सेंटर ऑफ 6 फेसेस इज शेअर्ड बाय, कितीने शेअरिंग करतो, नेबरिंग हाफने करतो. आणि जर कॉर्नर असेल तर 8 कॉर्नर असतं म्हणून ते 1/8 करतात. पण 6 फेसेस हे फक्त ऑपोजिटली साईडला करतात म्हणून हाफ शेअरिंग करतो. मग FCC पार्टिकल बिलॉंग्स टू, बघा आपण इथं दाखवल्याप्रमाणे FCCसाठी 6 फेस आहेत, शेअरिंग किती हाफची, जर कॉर्नर असेल तर 1/8 असते. म्हणून इथं हे जर केलं शेअर तर किती येतात, 3 पार्टिकल. लक्षात ठेवा हे 3 पार्टिकल. आणि काय सांगितलेले, आणि हे बाकीचे पार्टिकल 1 पार्टिकल कशाचे, 8 कॉर्नरचे. मग नंतर इथं काय सांगितलेलं, FCC युनिट सेल. मग इथं हा चार्टला एवढं लिहा ब्रॅकेटमध्ये, बाकी ना, आणि हे एक लिहा, हे म्हणजे हे टोटल असे 2 पॅरेग्राफ लिहा. नंतर देअरफॉर FCC युनिट सेल हॅज 1 कॉर्नर पार्टिकल, आणि बाकीचे कुठला आहे, प्लस
3 फेज पार्टिकल. टोटल किती झाले? 4 पार्टिकल. म्हणजे अशा पद्धतीने थोडक्यात. त्याच्यानंतर काय सांगितले? रिमेंबर इच कॉर्नर पार्टिकल ऑफ क्यूब इज शेड. किती करतो तो? 8 क्यूबने करतो. आणि इच फेस आता सांगितल्याप्रमाणे किती करतो? 2 क्यूबने करतो. म्हणून हाफ शेअरिंग करतो आपण. आणि तो 1/8 करतो. नंतर इच एज लेंथ पार्टिकल किती शेअर करतो? 4 क्यूब करतो. अशा पद्धतीने. म्हणजे सपोज तुम्ही जर डायग्रॅम ड्रॉ केली, हे इथं सांगितल्याप्रमाणे काय सांगितलं? इच कॉर्नर पार्टिकल ऑफ क्यूब शेड किती करतो? 8 पार्टिकल. बरोबर? हे 8 पार्टिकल करतो. नंतर काय सांगितले? इच फेस. फेस कुठला आहे? साईडचे 6 फेस असतात. मग त्या शेअरिंग कसे करतील? मग हे 6 ते हाफने करतात. झाले 6 फेस. नंतर परत काय सांगितलं? इच एज लेंथ. एज लेंथ म्हणजे कुठले? जे कॉर्नरला तयार झालेला एक्सेस असतो, त्या एक्सेसला जे तयार झालेलं ते कितीला करू शकतो? 4ने करू शकतो. म्हणजे आता इथं दाखवल्याप्रमाणे हा एक पार्टिकल आहे. हा पार्टिकल ऑदर कितीला जोडलेला आहे? 1 2 1 2 3 असे 8 कॉर्नरचे 4 एक एज लेंथ 4ला जोडू शकतो. अशा पद्धतीने अरेंजमेंट असते. म्हणजे हे लक्षात ठेवताना फक्त तुम्ही लक्षात ठेवा, नोट्समध्ये लिहिताना जर तुम्हाला खूपच नको माहिती असेल तर सिंपल क्युबिक युनिट सेल एवढं इथून एवढंच लिहिलं तरी चालेल. एक पार्टिकल असतो ते. जर बॉडी सेंटर असेल तर तुम्ही असं एवढं लिहिलं तरी चालेल. त्याच्यानंतर फेस सेंटरची माहिती काय लिहिणार तुम्ही पुढच्या पेजवर? हिला एवढी इथून ते इथपर्यंत एवढी माहिती तुम्हाला नोट्समध्ये लिहून काढा. आणि रिमेंबर हे थोडक्यात माहितीसाठी हे लिहून काढलं तरी चालेल. म्हणजे आज आपण काय काय शिकलो बघा. पुन्हा एकदा रिव्हिजन करूया आपण. फर्स्टली क्रिस्टल, लॅटाईस आणि बेसिस हे कसं तयार होतं या फॉर्म्युल्याने तयार करा. लॅटाईस प्लस बेसिस काय तयार होतो? क्रिस्टल. त्याच्यानंतर युनिट सेल. त्याची डेफिनेशन महत्त्वाची. स्मॉलेस्ट रिपीटिंग स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड, त्याला काय म्हणतात? युनिट सेल म्हणतात. ह्याच्यामध्ये एवढंच एक डेफिनेशन लिहिली तरी सफिशियंट आहे. त्याच्यानंतर हा डायग्रॅम ड्रॉ करा युनिट सेलचा. हा डायग्रॅम ड्रॉ करून ते अँगल वगैरे दाखवा. आणि हे एवढी एक माहिती लिहा नोट्समध्ये. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ युनिट सेल ॲज इट इज लिहून काढा. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रिस्टल सिस्टीम. त्याच्यामध्ये तुम्ही ओनली 14 डिफरंट काइंड्स ऑफ स्पेस लॅटाईस बघितले. मग किती असतात? 14 असतात. हे फक्त 14 वेजने करतो आपण, हे लक्षात ठेवा. इथून एवढी माहिती लिहा. त्याच्यानंतर 14 क्रिस्टल डिवायडेड इंटू कितीने केलेले आहेत? 7ने केलेले आहेत, हे लक्षात ठेवा. नंतर हा एक चार्ट लिहून काढा. 7 क्रिस्टल कुठले कुठले असतात? क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक आणि हेक्सागोनल. अशा पद्धतीने थोडक्यात तुम्ही ती समजू शकता. म्हणजे क्रिस्टल सिस्टीम 7 असतात. ब्रेव्हियस लेटेस्ट किती असतात? 14. MCQसाठी फार महत्त्वाचं आहे. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन नाही येऊ शकत आला. नंतर नेक्स्ट पेजवरती हे डू यू नो. जर माहितीसाठी लिहायचं असेल तर लिहा किंवा लिहिलं तरी चालेल. डायग्राम ड्रॉ करा. सेम जसे असेल स्ट्रक्चर तसे. त्याचे स्ट्रक्चर किती? एकाचे 3, एकाचे 4, असे काहींचे 1 1, असे टोटल 7 क्रिस्टल सिस्टीमचे 14 ब्रेव्हियस लेटेस्ट तयार होतात. नंतर क्युबिक सिस्टीममध्ये कसे पार्टिकल कुठं असतात? सिम्पल क्युबिक असेल तर 8 कॉर्नरला असतात. बॉडी सेंटर असेल तर 8 कॉर्नरचे आणि ॲडिशनल एक सेंटरला असतो. फेस सेंटर असेल तर 6 फेसेस आणि 8 कॉर्नरला. अशा पद्धतीने पार्टिकल आपण दाखवतो. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त हे 3 डायग्राम काढा फक्त. ते वरचे नाही काढले तरी चालतील. त्याच्यानंतर नेक्स्ट काय सांगितले? नंबर ऑफ पार्टिकल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे लास्टला काय काय लिहायचं ते. ह्याचे तुम्ही ॲज अ रिझल्टपासून इथपर्यंत लिहा. ह्याचं तुम्ही 10
इथपर्यंत लिहून काढा. म्हणजेच काय सांगू शकता, सिम्पल क्युबिक असेल तर 1 पार्टिकल कसा येतो, 8 शेअरिंग केलेले असतात पार्टिकल म्हणून 1 पार्टिकल. फक्त हे तुम्हाला पार्टिकल माहीत असणं आवश्यक आहे. सिम्पल क्युबिक असेल तर 1 पार्टिकल, बॉडी सेंटर असेल तर 2. काय येतात 2, कारण 8 कॉर्नरचं 1 पार्टिकल आणि बॉडी सेंटरला ॲडिशनल 1 आहे, म्हणजे 2 होतात. हे एक लिहून काढा. आणि फेस सेंटरमध्ये काय लिहायचं आहे आपल्याला, हे 6 फेसेसचे किती शेअरिंग करतो तो हाफने करतो, म्हणजे 3 पार्टिकल आणि कॉर्नरचे 1, असे टोटल किती होतात 4 पार्टिकल. फक्त लक्षात ठेवताना आपल्याला काय करायचं आहे, फक्त ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल तुम्हाला MCQ वगैरे विचारले जातात किंवा पॅकिंग इफिशियन्सीसाठी महत्त्वाचे आहेत. तर त्यासाठी SCCमध्ये किती असतात नेहमी लक्षात ठेवा, 1 असतो 8 कॉर्नरचे. PCCमध्ये पुन्हा एकदा सांगते किती असतात, 2 असतात. का, कारण 8 कॉर्नरचे 1 आणि बॉडी सेंटरचे 1. FCCमध्ये किती येतात, 4 येतात. काय येतात ते 4, कारण 1 कुठला असतो कॉर्नरचा आणि 3 कुठले असतात 6 फेसेसचे, हाफने शेअरिंग केलेले असतात. म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला फक्त नंबर ऑफ ॲटम माहिती पाहिजे. हा काही क्वेश्चन वगैरे एक्झामला पडत नाही आहे शक्यतो, फक्त तुम्ही त्याचे पार्टिकल लक्षात ठेवा. सिम्पल क्युबिकमध्ये किती असतात, बॉडी सेंटरमध्ये किती असतात आणि FCCमध्ये किती असतात. रिमेनिंग पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये तुम्ही बघू शकता. मग रिमेनिंग काय झालेलं आहे ते, पॅकिंग इफिशियन्सी वगैरे आपण पाहणार आहोत.